गुड इवनिंग एवरीवन। टुडेज आयुर्वेदा के लाइव लेक्चर में आप सभी का स्वागत है। आज है डे 3, क्रैश कोर्स FIBMS, डेट 3 दिसंबर 2024। साधारणतः आपण जे बघतोय अ, की अ, मागच्या लेक्चरमध्ये आपण युनिक पब्लिकेशनचं VVIMP किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण ज्याला म्हणतो ते आपण बघत आहोत। कसं आहे, मराठीमध्ये पुस्तक असल्यामुळं मला हे मराठीतच सांगणं अपेक्षित आहे। हिंदी विद्यार्थ्यांनी कृपया करून ते थोडं जरा समजून घ्या। आपण 130 पानापर्यंत पोहोचलो होतो। आता हे लेक्चर जरा कंटिन्यू सलग असेल। त्याच्या मागे कारण पण तशीच आहेत की हा आपल्याला जरा फास्ट जावं लागेल। 111 दिवस जे आहेत त्यामध्ये थोडं जर आपण गतीने गेलो तर आपल्याला बरं होईल। त्यामुळे मी आता पर्सनल प्रायव्हेट मीटिंग केली आहे, म्हणजे जे जॉईन आहेत ते क्वेश्चन विचारू शकतात, नो डाऊट। तर आपण सुरुवात करूया। आपण मागच्या वेळेस इथपर्यंत गेलेलो होतो। कालाची व्याख्या, स्वरूप, प्रकार, गुण सांगून, प्राचीन कालमापन पद्धती वगैरे, आणि त्यानंतर ACQ आज आपण करणार होतो। So, हं. तर प्रामुख्याने जे काही महत्वाचे पॉइंट्स असतील ते आपण इथं स्टिकी नोट टाकून तिथं रिमार्क टाकूया, ठीक आहे। किंवा अॅनोटेशन पण आहेत आपल्याकडे। अॅनोटेशन इज बेस्ट वे। कलर फक्त रेड करूया म्हणजे आपल्याला ते लक्षात राहतं, ठीक आहे। गुरुवादी गुण, आध्यात्मिक गुण, वैशिष्ट्य गुण, संख्या गुण, म्हणजे कालची थोडी रिव्हिजन बघूया आपण। नंतर गुरु SAQ किती मार्काला? आधी 5 मार्क, आधी 3 मार्काला असायचे, आता ते 5 मार्क, 5 मार्क्सला आपल्याला LAQ विचारतात, 5 मार्क्स, ठीक आहे। 5 मार्क्स ते जरा कुठलं ते सिलेक्ट करणं चूक झालेली आहे, ठीक आहे। तर 5 मार्काचे तुम्हाला SAQ असतात। त्यातले बघा, गुरुवादी गुण, आध्यात्मिक गुण, वैशिष्ट्य गुण, संख्या गुण, गुरु लघु यांचा परिचय, परत्व परत्व, संस्कार, अभ्यास, हे जे सिंपल वर्ड आहेत, व्हॉट इज अ संस्कार, व्हॉट इज अभ्यास, व्हॉट इज अ गुरु लघु सामान्य गुण, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रामुख्याने ACQ मध्ये राईट शॉर्ट नोट ऑन अशा ह्या स्वरूपाचे विचारले जातात। नंतर स्मृती, द्रव्य गुणाच्या व्याख्या, सार्थ गुण, आकाशीय द्रव्यांचे शरीरातील गुण असं सांगा। त्यानंतर कर्माचे प्रकार काय ते, प्रशस्त पादात तुक्त पादात, म्हणजे हा जो प्रश्न आहे, प्रशस्त पादोक्त वायूचे गुण सांगा, हा एक ऑड, ज्याला आपण म्हणतो, अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला बऱ्याचदा विचारू शकतात। त्यानंतर आयुर्वेदोक्त शारीर वायूचे प्रकार असे पण आपल्याला बघायला मिळतात। त्यानंतर त्यानंतर आयुर्वेदिक शारीर वायू हा मोस्टली तुम्हाला क्रियामध्ये विचारतात, है ना। हा मोस्टली क्रियामध्ये विचारतात आपल्याला, त्यामुळे हा प्रश्न आपल्याला माहिती आहे। पुढे जाऊया। आकुंचन प्रसरण, आकुंचन प्रसरण जे आहे हा सुद्धा प्रश्न तुम्हाला प्रामुख्याने विचारतात, आणि हा याच्याबद्दल आपल्याला कमी माहिती असते। आकुंचन आणि प्रसरण, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन, हे जे दोन फेजेस आहेत त्या आपण तिथं बघतो, ठीक आहे। तर अं, ठीक. त्यानंतर आहे गुणाची व्याख्या सांगून गुरुवादी गुण कोणते आहेत ते सांगा, हा एक प्रश्न महत्वाचा असतो। आज मी बऱ्यापैकी हे 2-3 पुस्तकं संपवेल, कारण ते 5 तारखेपर्यंत माझं टार्गेट आहे।
हे दोन्ही पार्ट युनिक पब्लिकेशनचे ते संपूर्ण 9 वाजता जे आहे ते माझं एनटीईटीचा जो क्लास आहे त्या संदर्भात आहे. तर एनटीईटीचं संपूर्ण एनटीईटीचं एक मीटिंग आहे, त्यांचा रिझल्ट लागलेला आहे, तर तो मी तसं तुम्हाला त्यावेळेस मी सांगेन की आता आपण एनटीईटी वर फोकस करतो आहे. आता तुमचं फर्स्ट इयर बीएमएस ची बॅच ला आपण थोडं होल्ड करतोय. मग 9 ते 10 नंतर मी परत जेव्हा वेळ मिळेल तोपर्यंत तुम्हाला हे समजावून सांगणार आहे. ठीक आहे. फर्स्ट बिजनेस किसका? आईफोन जो भी है उनका, उन्होंने, हाँ, म्यूट कर दो, ठीक आहे. ओके. प्रशस्त पादुक्त वायूचे गुण आपण बघितले, त्यानंतर शरीराचे वायू बघितले, आकुंचन प्रसरण आदी क्रिया बघितल्या. त्यानंतर प्रामुख्याने प्रश्न विचारतात तो असा आहे की गुणाची व्याख्या सांगून गुरुवादी गुण कोणते आहेत ते लिहा. म्हणजे हा 2 क्वेश्चन आपण इथं बघितलेले आहेत. दोन क्वेश्चन इथं फ्रेम होत आहेत, गुणाची व्याख्या आणि गुरुवादी गुण. ठीक आहे. परत जाऊया आपण. गुरु लघु गुण, संस्कार गुण, आयुर्वेदिक तो परादी गुण. परादी गुण पण भरपूर वेळा पदार्थ विज्ञान मध्ये तुम्हाला विचारतायत. ठीक आहे. आता परत जाऊया. लघु गुण, लघु गुरु लघु गुण म्हणजे गुरुवादी गुण परत आले. संस्कार गुण याच्याबद्दल आपल्याला विचारतात. त्यानंतर आयुर्वेदातील परादी गुणांची उपयोगिता, आपल्याला ऍस्पेक्ट विचारण्याचे बरेच वेळेस जे काही टीका हे आहेत त्यांना एक्झामिनरला ते विचारतात. एक्झामिनर बरेच वेळेस तुम्हाला हे विचारतात. त्यानंतर जे आहे सार्थ गुणांचा आयुर्वेदात महत्व, परादी गुणांचे आयुर्वेदात महत्व, गुणांचे साधर्म्य होते. हा एक प्रश्न जो आहे हा महत्वाचा प्रश्न आहे आणि हा नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे. ठीक आहे. तर हा जो प्रश्न आहे हा साधर्म्य जे आहे हे नेहमी विचारतात. त्यानंतर चतुर्विंशतिक तत्व, आपण मागच्या वेळेस 24 जे आहेत त्याच्याबद्दल बघितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये, तसं ते विचारण्याची पद्धत आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर आहे चरकोक्त चतुर्विंशती तत्व, गुणांचे चरकोक्त मत. याचा अर्थ काय होतो, मोस्टली ह्या फेजमध्ये तुम्हाला चरक संहिता रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या जास्त करणं गरजेचं आहे. बघा इथं परत चरक आहे, इथं एक चरक आहे. सार्थ गुणांचा आयुर्वेदात उपयोग लिहा असं परत आलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर परत खाली जाऊया. परादी गुणांचं वर्णन, म्हणजे परादी गुण तुम्हाला मोस्टली एसक्यू येण्याची शक्यता दाट आहे. एवढं आपल्याला अनालाइज याच्यावर म्हणतो. आता सध्या आपण काय करतोय, तर आपण अनालाइज करतोय की आपल्याला पेपरमध्ये मोस्टली प्रश्न कोणते आहेत आलेले आधीचे, याच्यावर आपण एक अभ्यास करतोय. तर स्निग्ध वृक्षगुण, म्हणजे आता स्निग्ध गुणाची व्याख्या ज्या दल्लनाने वगैरे सांगितल्या त्या इथं लिहिणं अपेक्षित आहे. सुखदुःखाची राईट शॉर्ट नोट ऑन असतं. आकाश जो आहे त्याच्यातलं लक्षण, गुण आणि महत्व. द्वंद्व गुण हा एक ऑड विचारलेला प्रश्न आहे, हा ऑड म्हणूया आपण याला. हा जो ऑड प्रश्न आहे हा सुरुवातीच्या काळात, म्हणजे जेव्हा निबंध वगैरे लिहायचे प्रश्न असायचे त्यावेळेस असे प्रश्न विचारले जायचे. तर 1988 हा विचारलेला आहे. तर द्वंद्व गुण कुठले हे एक शोधणं आपलं काम आहे. जसं आपलं लेक्चर्स पुढे जातील तसं आपण ते बघणार. महाभूतांच्या सत्वादी गुण याबद्दलचे एक मत आहे, ते एक विचारलेलं आहे. इच्छा द्वेषो असं एक आत्म्याच्या गुणामध्ये जर आपण आजचं लेक्चर बघितलं असेल माझं, तर त्यानुसार आत्म्याचे कुठले गुण आहेत त्याच्यात इच्छा द्वेषाबद्दल पण वर्णन त्यांनी केलेलं आहे. आता आपण गुणामधले एलिक्यू बघूया. गुणाची व्याख्या लिहून गुणाचे विविध दर्शनानुसार सांगून परादी गुणांचे थोडक्यात वर्णन करा. म्हणजे डायरेक्टली प्रश्न गुणामध्ये येतात का, तर नाही. गुणामध्ये काय होतं, फ्रेम्ड क्वेश्चन असतात. कसे असतात, फ्रेम्ड. फ्रेम्ड फ्रेम्ड क्वेश्चन कसे, हा एक क्वेश्चन झाला, त्यानंतर हा दुसरा झाला आणि हा तिसरा झाला. ठीक आहे. तर असे जे प्रश्न आहेत हे याच्यात आपल्याला बघायला मिळतात. मग गुणांचे लक्षण चरकोक्त प्रकार लिहून आध्यात्मिक गुणांचे सविस्तर वर्णन करा. हा असा म्हणजे कंबाईंड प्रश्न झाले. त्यानंतर सामान्य गुणांचे सविस्तर वर्णन करून, ज्ञानाची आयुर्वेदामधील उपयोगिता सविस्तर वर्णन करा. असं एक पॉईंट तुम्हाला नेहमी विचारला जातो.
त्यानंतर गुण म्हणजे काय, गुणांचे प्रकार वर्णन करून गुरुवादी गुणांचे वर्णन करा, आयुर्वेदात महत्व व विशद करा, असा एक प्रश्न इथं विचारलेला आहे. पण पुढे जाऊया. त्यानंतर आहे, मला वाटतं याच्यापेक्षा आपले PDF ची एडिट जे फंक्शन आहे ते बरं पडेल. ठीक आहे, ओके. त्यानंतर जे आहे ते त्यानंतर जे आहे गुरुवादी गुणाची व्याख्या आयुर्वेदानुसार प्रकार सांगून 5 वैशेषिक आणि 6 आत्मगुणाचे, म्हणजे इथं तुम्हाला सगळं येणं अपेक्षित आहे. 5 वैशेषिक आणि 6 आत्मगुणाबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला लिहायची आहे. भाव पदार्थ आणि अभाव पदार्थ लिहून 41 गुण, म्हणजे हे मॅथमॅटिकल क्वेश्चन आहे. 41 गुण तुम्हाला लिहिणं इथं अपेक्षित आहे. पुढे जाऊया. तर गुण म्हणजे काय, प्रकारांचे वर्णन करून चिकित्सोपयोगी वर्णन व गुणज्ञानाचे आयुर्वेद आयुर्वेदोप त्याचं आयुर्वेदात काय प्रयोजन आहे त्याचं वर्णन करायचं आहे. गुणांचे लक्षण प्रकार वर्णन करून परादी गुणांचे सविस्तर वर्णन करा, असं त्याचा प्रश्न परत आहे. त्यानंतर आहे गुणांची व्याख्या, चरगोक्त भेद लिहून गुणांचे प्राधान्य, परादी गुणांचे आयुर्वेदिक महत्व, म्हणजे हा याच्यात परत डिव्हिजन यांनी केलेलं आहे. ठीक आहे, तर याच्यात परत त्यांनी विभाजन केलेलं आहे. गुणाची व्याख्या, आयुर्वेदिक चरगुप्त भेद, प्राधान्य, परादी गुण, म्हणजे याच्यात गुरुवादी गुण न विचारता परादी गुण विचारलेले आहे. नंतर गुणाची लक्षणं, प्रकार लिहून परादी गुण, हा परत प्रश्न परादी गुणावरचाच आहे. लेखी आहे, 15 मार्काला प्रश्न असायचा, आता तो 10 मार्काला विचारला. गुण म्हणजे काय, विविध दर्शनानुसार गुण संख्या वर्णन करून सामान्य गुण वर्णन करा, असं याच्यात म्हटलेलं आहे. गुण ज्ञानाचा आयुर्वेदात उपयोग काय, वर्णन करा, असं त्याच्यात परत त्यांनी म्हटलेलं आहे. गुणांची व्याख्या लिहून आयुर्वेदानुसार गुणाचे प्रकार लिहून गुरुवादी गुणांचे सविस्तर वर्णन, गुरुवादी गुण परत एलिक्यूला आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो, आपल्याला परादी गुण आणि गुरुवादी गुण हे प्रचंड महत्वाचे टॉपिक आहेत आणि हे टॉपिक करणं एकदम महत्वाचे आहे. ठीक आहे, पुढचं आहे गुणांची व्याख्या, आयुर्वेदानुसार लिहून गुणांचे सविस्तर वर्णन करा, गुरुवादी गुणांचे लक्षण, वर्गीकरण, सामान्य गुणांचे वर्णन करा. सामान्य गुण, विशेष गुण असे एक येतात, तर सामान्य गुण सुद्धा महत्वाचे. मग गुण लक्षण व प्रकार वर्णन करा. परादी गुणांचे वर्णन करून, म्हणजे आलटून पालटून परादी गुण किंवा गुरुवादी गुण आलेले आहेत. परत 15वा प्रश्न आहे, विशेष फक्त फक्त चरकाने सांगितलेल्या गुणांचं वर्णन करायचं. मग त्यात सगळेच चरकाने सांगितलेले गुण, किती गुण सांगितले तिथपासून सगळं एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. त्यानंतर गुणांची व्याख्या, संख्या सांगून परादी गुण, म्हणजे तेच परत 2 क्वेश्चन कंबाईन केले. गुण म्हणजे काय, व्याख्या, प्रकार लिहा, चरकोक्त सामान्य गुण वर्णन करा. त्यानंतर गुणांचे द्रव्याश्रित्व स्पष्ट करून चरकोक्त गुणांचे वर्गीकरण विस्तारपूर्वक लिहा. गुण पदार्थांची व्याख्या, प्रकार वर्णन करून गुरुवादी गुणांचे संपूर्ण वर्णन करून आयुर्वेदीय महत्व स्पष्ट करा. ठीक आहे. गुण म्हणजे काय, गुणांचे वर्गीकरण करून गुरुवादी गुणांचे सविस्तर वर्णन करा, असा एक प्रश्न येतो. गुण म्हणजे काय, गुणांचे वर्गीकरण करून लिहून परादी गुणांचे सविस्तर वर्णन करा. गुण संज्ञेची व्याख्या सांगून परादी गुणांचे सविस्तर वर्णन करा. परत मोस्ट प्रोबेबली परादी गुण म्हटलं की एलक्यू मध्ये गुरुवादी गुण आणि परादी गुण या व्यतिरिक्त प्रश्न असे फ्रेम झालेले नाही. काही ठिकाणी मग आता वेगळा प्रश्न झाले, जसं 2019 साली त्यांनी आत्मगुण सविस्तर वर्णन करा असं त्यांनी म्हटलं. ठीक आहे, पुढे बघूया. गुण व्याख्या, आयुर्वेदानुसार गुण वर्गीकरण, गुण या शब्दाची व्याख्या, निरुक्ती, आत्मगुण, परत आत्मगुण आलेला आहे इथं, म्हणजे परादी गुण, आत्मगुण आणि आपला गुरुवादी गुण या व्यतिरिक्त प्रश्न आतापर्यंत फ्रेम झाले आहेत. पुढे बघूया. महाभूतांचे भौतिक गुण लिहून आयुर्वेदात त्याची उपयुक्तता स्पष्ट करा. हा थोडा अप्लाइड ऍस्पेक्ट आहे, जुना प्रश्न आहे, ऑड प्रश्न आहे. त्यानंतर आहे गुणांची व्याख्या लिहून द्वंद्व गुणांचे. आता हा प्रश्न एसीक्यू मध्ये आपण बघितलेला आहे. द्वंद्व गुण हे आलेले आहेत, हा ऑड प्रश्न आहे. हा प्रश्न कसा आहे, ऑड प्रश्न आहे. तर हा ऑड प्रश्न आपल्याला करणं गरजेचं आहे.
ठीक आहे. हा जो परादी गुणांचा प्रश्न आहे तो ऑड आपण इथं स्टिकी नोट ऍड केली आहे. ओके. सर्व व्यवहारासाठी कारण असलेल्या गुणांविषयी निबंध लिहा असा जुने प्रश्न असायचे. परादी गुणांचे वर्णन परत विचारलेले आहे. आध्यात्मिक गुण कुठले आहे? आत्म्याचे गुण म्हणजेच आध्यात्मिक गुण. मग कर्मविज्ञान सुरू होते. कर्मविज्ञान बघूया. कर्माची व्याख्या, प्रकार व उपयोग लिहा. 2000 साली, 1 साली, 8 साली, 7 साली, 15 साली, 18 साली, 15, 16, 17, 20, 21 म्हणजे साधारणतः हा बऱ्यापैकी महत्वाचा एससीक्यू आहे. त्यानंतर लौकिक कर्म प्रकार, गुण कर्म याच्यातील साम्य व भेद, कर्मभेद, प्रशस्त पादुक्त 3 कर्म म्हणजे हा विशेष प्रश्न आहे. हा विशेष प्रश्न आहे. ठीक आहे. नंतर कणाद ऋषींबद्दलचा एक स्पेसिफिक प्रश्न आहे. व्हॉट इज अ कणाद? आता जर एखादी व्यक्ती एखाद्या विद्यार्थ्याने अभ्यासच त्या पद्धतीने नाही केला तर त्याला कणाद काय मध्ये कळणारच नाही. ते काहीतरी चुकीचं लिहून येऊ शकतं. त्यामुळे कणाद हा किंवा आलेला आहे, एक लक्षात ठेवा. कर्माचे आयुर्वेदातील व्यावहारिक महत्व स्पष्ट करा. कर्मपुरुष, कर्मलक्षण प्रकार व महत्व, उत्क्षेपण, प्रशस्त पादोक्त कर्माचे प्रकार लिहा. न्यायोक्त कर्मभेदाचे प्रकार लिहा. कर्माचे प्रकार आयुर्वेदानुसार महत्व लिहा. कर्म या द्रव्याचे आयुर्वेदातील महत्व लिहा. कर्म म्हणजे काय? कर्म प्रकारांचे वर्णन करून द्रव्य ज्ञानांमध्ये कर्म पदार्थाचा काय उपयोग होतो हे वर्णन करा. कर्म आणि सामान्य त्यांचे लक्षण सांगून त्यांच्या भेदाने वर्णन करा. त्यानंतर कर्माची लक्षणं कोणती, त्याचे प्रकार किती, कोणकोणत्या द्रव्यात कर्म असते, हे एक विशेष प्रश्न आहे. त्यानंतर निरनिराळ्या दर्शनशास्त्रानुसार आयुर्वेदात कर्माचे लक्षणे, प्रकार, आयुर्वेदातील महत्व स्पष्ट करा. कर्माचे लक्षण, प्रकार लिहून आयुर्वेदात कर्माची उपयोगिता स्पष्ट करा. म्हणजे कर्म हा एक मोठा टॉपिक आहे. द्रव्य, गुण, कर्म आपण बघतोय. त्यानंतर कर्म म्हणजे काय, चरकोक्त कर्माचे विशेष वर्णन. आता सामान्य विज्ञान याच्याबद्दलचा प्रश्न आहे. सामान्य विशेष असे जे आहेत त्याच्याबद्दलचे प्रश्न. सामान्याचे प्रकार व लक्षण वर्णन करा. परसामान्य कुठले आहेत त्याच्याबद्दल. सामान्य विशेष सिद्धांत जो मी वर्गात फिजिओलॉजीच्या प्रॅक्टिकलच्या वेळेस, फिजिओलॉजीच्या लेक्चरच्या वेळेस शिकवतो, हा सामान्य विशेष सिद्धांत तुम्हाला पदार्थ विज्ञान मध्ये आपल्याला बघायला मिळतो आहे. त्यानंतर सामान्याचे आयुर्वेदातील महत्व सांगा. सामान्य भेदांना लिहा. सामान्य विशेष व्याख्या व प्रकार लिहा. सामान्य पदार्थांचे लक्षण आणि प्रकार लिहा. सामान्य विशेष सिद्धांत परत विचारलेला आहे. मोस्टली सामान्य विशेष सिद्धांत तुम्हाला जास्त विचारला जातो कारण की ते अप्लाइड ऍस्पेक्ट त्याचे फार आहेत. चिकित्सेमध्ये त्याला फार चिकित्सा म्हणजे ट्रीटमेंटमध्ये तो फार तुम्हाला विचारू शकतात ते. त्यानंतर तोच प्रश्न परत आहे, सामान्य विशेष सामान्य म्हणजे काय आणि सिद्धांत स्पष्ट करा. आलटून पलटून आता बघा, बऱ्याच वेळेस श्लोक लिहिलेला असतो आणि एक्सप्लेन करायला असतात. म्हणजे हा एक प्रश्न कसा आहे, ऑड प्रश्न आहे. आपण आता ऍड नोट याच्यात टाकणार आहे. ऑड क्वेश्चन आहे का? कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना संस्कृतचं गंध नसतो आणि अशा विद्यार्थ्यांच्या वेळेस तर हा प्रश्न त्यांना ऑड वाटू शकतो. तर अशा वेळेस हा प्रश्न त्या विद्यार्थ्यांना ऑड वाटू शकतो. ठीक आहे. परत बघूया आपण. सर्वदा सर्व भावानां सामान्य वृद्धी कारण ह्रास हेतू विशेषस्थ प्रवस्थित उपस्थित. हा कोणी म्हटलेला आहे ते पण इथं केलेलं नाही. हा सर्वदा सर्व भावानां सामान्य वृद्धी कारण ह्रास हेतू विशेषस्थ प्रवृत्तिस्तू उभयस्तु. हा जो सामान्य विषय दिला आहे चरकाचार्याने सांगितलेला आहे. 6 साली, 88 साली परत हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे जर तुम्हाला श्लोकात विचारायचं असेल तर असं सुद्धा विचारू शकतात. त्यावेळेस गडबडायचं नाही. श्लोक हा सामान्य विशेष सिद्धांत, सामान्य शब्द दिसतोय आपल्याला बघायचं, सामान्य शब्द दिसतो आपल्याला सामान्य विशेष सिद्धांत लिहायचा आहे. सामान्य विशेषाचे निरूपण करून त्याचे आयुर्वेद दृष्टिकोनातून व्यावहारिक महत्व स्पष्ट करा. नंतर सामान्य विशेष पदार्थ वर्णन करून सामान्य विशेष त्यांचे महत्व विश्वविस्तार वर्णन करा. 8वा प्रश्न पण सेम लाईक दॅट ऑफ 7 आहे. 9वा पण सेम आहे. 10वा सुद्धा सेम आहे.
11वा प्रश्न सुद्धा तस आहे, सामान्य विषयाची व्याख्या आणि प्रकार व त्याचे आयुर्वेदानुसार महत्व विशेष वर्णन करा. साम्य वैषम्य सिद्धांत स्पष्ट करा. एकच शब्द, एकच प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारला. सामान्य म्हणजे काय, त्याचे प्रकार सांगून सामान्य सविस्तर बोल, म्हणजे इथं विशेष विचारलं नाही. इथं बघा, इथं विशेष विचारलं नाही. त्यानंतर सामान्याचे लक्षण सांगून सामान्याचे प्रकार वर्णन करा. परत तेच आहे सिद्धांत. परत तेच आहे स्पष्ट करा. संयोगाच्या विभागाचं कारणं द्रव्याश्रितम कर्तव्यस्य क्रियाकर्म न न कर्म न अद्य नान्य द पेक्षते. हा जो श्लोक आहे, हा श्लोक आल्यानंतर आपण कन्फ्युज होऊ शकतो. आपण सामान्य विशेषाचा श्लोक आहे, दुसऱ्या ऑथरचा आहे, कुठल्या ऑथरचा आहे आपण पुढे बघणार आहोत. आता चिकित्सेतील महत्व स्पष्ट करा असं आलेलं आहे. सामान्य व समान मध्ये काय भेद आहे, हा एक ऑड क्वेश्चन आहे. हा एक ऑड क्वेश्चन आहे असं. आता मी एनोटेशन घेतो परत. ठीक आहे. हा ऑड प्रश्न आहे. हा नेहमी विचारला जात नाही. नेहमी काय विचारलं, समान आणि विशेष याच्यातला फरक. आता इथं काय विचारलंय, समान आणि सामान्य आणि सामान्य आणि समान. ठीक आहे. आता सामान्य झाला, आता विशेषाबद्दल प्रश्न आहे. विशेष पदार्थांची उपयोगिता, विशेषांचे लक्षण व भेद वर्णन करा. सर्वोक्त सामान्य लक्षणे लिहा. सामान्य विशेष व्याख्या व प्रकार लिहा. विशेष लक्षण व प्रकार सांगा. विशेष महत्व, विशेषची व्याख्या, लक्षण व प्रकार लिहा. विशेष म्हणजे काय, विशेष गुणपंच काय, सामान्य विशेष सिद्धांत यांचे चिकित्सेतील महत्व स्पष्ट करा. सामान्य विशेष सिद्धांत स्पष्ट करा. सामान्य विशेष पदार्थांची माहिती लिहून विशेष सिद्धांताबद्दल सामान्य विशेष सिद्धांताची उपयोगिता स्पष्ट करा. परत तेच प्रश्न आहेत. परत श्लोकातला प्रश्न आहे, म्हणजे हा श्लोक तुम्हाला पाठ करणं अपेक्षित आहे. त्यानंतर विशेष म्हणजे काय आहे त्याच्याबद्दल लेख विचारलेला आहे. परत तो श्लोक संयोगाच्या विभागाचं कारण द्रव्यमाश्रितम कर्तव्यस्य क्रियाकर्मम कर्म न अन्यद्यपेक्षते. निरूपण विचारलेलं आहे आणि आयुर्वेद दृष्टिकोनातून महत्व स्पष्ट करायला सांगितलेलं आहे. परत तोच प्रश्न आहे. असे साधारणतः 9-10 हे सेमच आहेत. 11 विशेष पदार्थांचे आयुर्वेदात विवेचन विचारलेले आहे. 12 मध्ये सामान्य विशेष पदार्थांची व्याख्या प्रकार लिहायला सांगितलेले. 13 मध्ये सामान्य विशेषाची व्याख्या प्रकार त्याच्या आयुर्वेदात महत्व विचारलेले. सामान्य विशेष सिद्धांत मोस्टली हे सांगितलं. आता समवाय सिद्धांताबद्दल, समवाय विज्ञानाबद्दल बघूया. समवाय पदार्थांच्या आयुर्वेदात महत्व, समवाय पदार्थांचे वर्णन, समवाय व संयोग यांच्यातील साम्य आणि भेद. हा एक प्रश्न आहे, हा ऑड आहे. लक्षात ठेवा, हा एक प्रश्न जो आहे तो ऑड प्रश्न आपल्याला बघायला मिळतो आहे. ठीक आहे. ऑड हा प्रश्न जो आहे तो ऑड बघायला मिळतो आहे. त्यानंतर समवाय निरूपण लिहा. समवायाचे लक्षण व प्रकार व त्याचे आयुर्वेदात महत्व लिहा. समवाय व्याख्या व महत्व सांगा. समवाय व्याख्या व महत्व सांगा. समवाय पदार्थांच्या आयुर्वेदात महत्व सांगा. समवायाची व्याख्या आणि लक्षण. समवायामध्ये मी एकदाच आलेला आहे 99 साली. समवाय म्हणजे काय, त्याच्या आयुर्वेदिक दृष्ट्या आयुर्वेदिक महत्व लिहा. हा ऑड प्रश्न आहे. अभाव. अभाव म्हणजे काहीही नसणे. अवकाश तत्वासाठी हा प्रामुख्याने वापरला जातो. अभाव एसिक्युला फक्त अभाव, राईट शॉर्ट नोट. अभावाची व्याख्या प्रकार, अन्योन्य भाव, त्याचे प्रकार जे आहेत अन्योन्य भाव अभाव हे सांगा. अभाव लक्षण भेद अत्यंत भाव. अभाव हे स्पेसिफिक 3-3 मार्काचे असायचे सुरुवातीच्या काळात 2007, 8, 10, 12 पॅटर्नला. तर तेव्हा ते प्रश्न विचारायचे. परत अभाव पदार्थाचे लक्षण व प्रकार वर्णन करा. अभावाचे प्रकार सोदाहरण लिहा. संसर्गाभाव याच्याबद्दल एसीक्यू विचारलेले. अभाव पदार्थांचे महत्व, अभावाचे वर्गीकरण, अभाव प्रकाराचे वर्णन. त्यानंतर आहे अभावाच्या एलिक्यू, अभावाचे लक्षण व प्रकार लिहून आयुर्वेदाने अभावाला पदार्थ स्वीकृत केले आहे की नाही याबद्दल सविस्तर माहिती लिहायची. अभावाची व्याख्या प्रकार लिहून आयुर्वेदाने अभाव मानण्याची कारणे सविस्तर स्पष्ट करा असं विचारलेलं आहे. भाव पदार्थ आणि अपदार्थांचे लिहून 41 गुण लिहायचे. म्हणजे हा कसा कंबाईन केलाय, भाव अभाव चरक तो गुण, म्हणजे गुण आणि भाव असा कंबाईन प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर अभाव प्रतियोगी म्हणजे काय, हा एक ऑड क्वेश्चन आहे. अभावाचा प्रतियोगी म्हणजे काय, आयुर्वेदामध्ये त्याची काय आवश्यकता आहे आणि अभावाचे प्रकार वर्णन करा. हा 1988 विचारलेला जो प्रश्न आहे हा ऑड क्वेश्चन आहे. मी इथं लेक्चर
कंडक्ट करताना काही ठिकाणी ऑड क्वेश्चन आहे असं जेव्हा म्हणतो आहे, तेव्हा तुम्ही तिथं लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. अभाव पदार्थांचे ध्यान कोणत्या प्रकारे होते याचं सविस्तर वर्णन आपण जसं लेक्चर तसं बघणार आहे. हा एक प्रश्न महत्वाचा आहे. त्यानंतर अभाव पदार्थांचे पदार्थत्व सिद्ध करा. हा पण ऑड क्वेश्चन आहे. जिथं मी ऑड प्रश्न म्हटला की तिथं त्याचं उत्तर शोधणं तुम्हाला अपेक्षित आहे. ठीक आहे, चालेल, आपण पुढे जाऊया. आता 2012 पासूनचे आपण पेपर बघतोय. आता पहिला आपण जर पेपर बघितला 2012 सालचा, ऍक्च्युली हे होमवर्क असायला पाहिजे, पण आपलं प्रायव्हेट कोचिंग किंवा मेंटरशिप असल्या कारणानं मी तुम्हाला स्पून फीड करतो आहे. हे तुम्ही 1x 2x 1.5x ने स्पीडने बघू शकता. आपण फक्त प्रश्न वाचून घेता, एक ओव्हरव्ह्यू आपल्याला येतो की प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात याच्यामध्ये आपल्या एमयूच्या एक्झाम मध्ये. तर प्रामुख्याने 3 लँग्वेज मध्ये प्रश्न असतात. एसएक्यू आहे, 3 मार्काचे प्रश्न आहेत, 5 प्रश्न आहेत. 3 मार्काला बसायचे आधी, म्हणजे आमच्या वेळेस जो पेपर पॅटर्न होता त्यानुसार. तर आता असे प्रश्न विचारणार नाही, थोडे कंबाईन प्रश्न विचारले जातात. वैशेषिक दर्शनाचे सिद्धांत. वैशेषिक दर्शन के सिद्धांत लिखिए. कॉन्सेप्ट ऑफ वैशेषिक दर्शन. द्रव्याची लक्षणे लिहा. द्रव्य के लक्षण लिखिए. एक्सप्लेन द फीचर्स ऑफ द्रव्य. काल, व्याख्या व महत्व. काल की व्याख्या और महत्व. डेफिनेशन अँड इम्पॉर्टन्स ऑफ काल. परिणाम, गुण की व्याख्या व प्रकार. परिणाम, गुण की व्याख्या व प्रकार लिखिए. असं हे प्रश्न आहे. त्यानंतर समवाय आणि संयोग याच्यातील फरक लिखो. असं एक प्रश्न आहे. डिफरन्स बिटवीन द सामान्य आणि विशेष संयोग. मनाची निरुक्ती आणि व्याख्या स्पष्ट करा. हे झाले 3 मार्काचे प्रश्न. ठीक आहे, तर हे एनी 5 आउट ऑफ 6 असे प्रश्न असायचे. आता असं सगळं प्रकार बंद झालेले आहे. आता सगळे एसए जे आहे ते कंपल्सरी केलेले. बॅड लक फॉर द न्यू बॅचेस. त्यानंतर आहे 4 पैकी 3 लिहायचे आहेत आणि हे 5 मार्काचे प्रश्न आहेत. 3 मार्काचे 5 आणि 5 मार्काचे 3, म्हणजे साधारणतः हे 15 15 30 मार्काने झाले. जैन दर्शनाचा परिचय व सिद्धांत. मनाचे विषय वर्णन करा. षटकारण. सृष्टी उत्पत्तीचा त्याच्यात लिहायचं आहे. कर्माचे प्रकार लिहायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे निम्नलिखित प्रश्नों में से 4 में से 3 लिखना है. मतलब एलएक्यू, 15 मार्क के एलएक्यू रहते थे पहले. सत्कार्यवाद, सत्कार्यवाद व परिणामवादाचे सिद्धांत लिहून त्याचे वैद्यकीय महत्व स्पष्ट करा. मोस्टली पदार्थ विज्ञान या विषयामध्ये अप्लाइड ऍस्पेक्ट किंवा वैद्यकीय महत्व त्याचं काय आहे हे तुमच्या लँग्वेज मध्ये लिहिणं अपेक्षित. म्हणून मी विद्यार्थ्यांना सांगत असतो की त्यांनी लँग्वेज जी आहे त्यांची मदर टंग घेणं अपेक्षित आहे. कारण की इथं एक्सप्लेनेटरी पार्ट आहे, सब्जेक्टिव्ह पार्ट आहे, आणि हा एमपीएससी वगैरे जे एक्झाम असतात त्याच्यात विचारांचं प्रकटीकरण गरजेचं असतं. त्यामुळे ज्या लँग्वेज मध्ये तुम्ही विचार करता, आयदर आप हिंदी में सोचते होंगे, आयदर यू थिंक इन इंग्लिश, सो उस अकॉर्डिंगली आपकी लँग्वेज होनी चाहिए. वेळ न दवडता आपण पुढच्या प्रश्नाकडे बघूया. गुणची निरुक्ती व लक्षण लिहून पराधिगुण. म्हणजे जे जे आपण आता बघितले सिलेबस त्यानुसार मोस्टली हा प्रश्न विचारतात. म्हणजे दीज आर द मोस्ट गेस्ड क्वेश्चन्स, ज्याचं गेसिंग लवकर होऊ शकतं. असेल सामान्य विशेषाची व्याख्या आणि त्याचे प्रकार लिहून चिकित्सेतील महत्व सोदरून स्पष्ट करा. भूत शब्दाची निरुक्ती लिहून महाभूतांची उत्पत्ती कशी होते असं लिहून अग्नी महाभूताचे सविस्तर वर्णन करा. आता विंटर मध्ये 2012 सालचं एक समर असतं, एक विंटर असतं. आता विंटर मध्ये प्रश्न कुठले आहेत? आस्तिक नास्तिक दर्शन की व्याख्या व नावे. ठीक आहे, त्यानंतर संस्कार, त्यानंतर आत्मलिंग, त्यानंतर मन लक्षण व विषय. आताच आम्ही आपल्या कॉलेजमध्ये मन लक्षण विषय, आत्मलक्षण विषय दोन्ही गोष्टी शिकवलेल्या. सांख्य व वैशेषिकानुसार वायू महाभूताची उत्पत्ती, दिशा लक्षण व आयुर्वेदात उपयोग, विवर्तवाद, अभाव याबद्दल. आता विवर्तवाद आता आपण बघितला का प्रश्न? नाही बघितला. आता विवर्तवाद हा एसएक्यू ला विचारला. मग हा प्रश्न कसा झाला? ऑड झाला. जिथं जिथं मी ऑड तुम्हाला म्हणतो आहे तिथं तिथं तुम्ही तुमच्या वहीमध्ये जर लेक्चर बघून झालं ते नोट करत जा आणि तुमच्याकडे ते असू द्या. त्यानंतर आहे
अभाव, लक्षण व प्रकार, अन्योन्य अभाव वगैरे जे आपण बघितले, बौद्ध दर्शनाचं विचारले आहे. त्यानंतर समवाय लक्षण व आयुर्वेदात त्याचे उपयोग, गुरु लघु गुण, परत आपल्याला ते गुरुवादी गुणाच्या जोड्या लावायच्या आहेत. शरीरातील पार्थिव घटक कुठले आहेत त्याच्याबद्दल माहिती लिहायची. वैशेषिक दर्शनाचे तत्वज्ञान, पाक, वाद, पाकोत्पत्ती सिद्धांत सविस्तर वर्णन करून त्याचे आयुर्वेदात महत्व विशद करा, असा एक प्रश्न आहे. तेज महाभूताचा पूर्ण लेख आहे. आता थोडा जरा गतीने जातो मी, थोडं स्पीड मॅच करा. निरनिराळ्या दर्शन शास्त्रानुसार कर्माचे लक्षण, म्हणजे कर्माबद्दलचा पूर्ण लेख आहे, त्याने एक स्पेसिफिक गाईडलाईन दिली, त्यानुसार तो लिहायचा आहे. तर गुणाबद्दलचा लेख आहे. गुण, लक्षण व प्रकार वर्णन करा. परादी गुणांचे त्यांच्या आयुर्वेदातील चिकित्सेतील उपयोग सौधरण स्पष्ट करा. गुण हे लक्षण आणि प्रकार आपल्याला त्याच्यात लिहायचे. आता समर म्हणजे 2012 झाला, आता 13 बघतोय. कनाद महर्षी, शॉर्ट नोट. पदार्थ, लक्षण व षट पदार्थ, सेंद्रिय निरेंद्रिय द्रव्य, आयुर्वेदातील महाभूती, आयुर्वेदोक्त महाभूतांची उत्पत्ती कशी झालेली आहे, मत, महत, अहंकार वगैरे, तन्मात्रा वगैरे, ते सगळं तो चार्ट त्याच्या काळाच्या दिशेचे आयुर्वेदिक महत्व. आपण नॉट प्रश्न आहे. त्यानंतर चिकित्सा धिकृत, हा क्रियेमध्ये विचारतात, पदार्थामध्ये विचारतात. मनाचे विषय लिहा. लोकायत दर्शन, हा पर्याय नाव माहीत नसतं बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना, त्याच्यामुळे हा प्रश्न जो लोकायत दर्शन हा प्रश्न कसा आहे, ऑड आहे. जेव्हा ऑड प्रश्न असेल तेव्हा तुम्ही नोट डाऊन करून ठेवायला हवा आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. त्रिगुण, त्यानंतर सामान्यचे प्रकार लिहा. त्यानंतर परगुण, अपरगुण याच्यातील फरक स्पष्ट करा. परगुण, अपरगुण इनमें अंतर लिखिए. अभावाचे प्रकार लिहा. अभावाचे प्रकार लिहा. त्यानंतर चरकोक्त गुण सविस्तर वर्णन करा. त्यानंतर पृथ्वी आणि जल महाभूतांच्या विविध मतानुसार उत्पत्ती कशी झाली आणि आयुर्वेदात त्याचं महत्व काय आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे. त्यानंतर कर्माबद्दल प्रश्न आलेला आहे, पूर्ण मोठा लेख आहे. विविध दर्शनांचा प्रभाव वर्णन करा. हा प्रश्न परत ऑड आहे. डायरेक्टली तुम्हाला तुमच्या मेंदूनी ते लिहायचं आहे. पुस्तकात याचं उत्तर मिळणार आहे का, तर नाही मिळणार. डिस्क्राईब द इफेक्ट्स ऑफ डिफरंट दर्शन ऑफ आयुर्वेद. असे प्रश्न आधीच्याकडे खूप विचारायचे. कदाचित एखाद्या एक्झामिनरला वाटलं त्याने प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर बघितले तर तो कसा तुम्हाला विचारू शकतो. आता विंटर 2013 मध्ये आपण बघतोय, पृथ्वी महाभूताची उत्पत्ती आयुर्वेदानुसार तुम्हाला स्पष्ट करायची आहे. मनाचे विषय व कर्म याच्याबद्दल प्रश्न आहे. न्याय दर्शनाचे महत्व स्पष्ट करायचं आहे. विशेष लक्षण व भेद तुम्हाला बघायचे आहे. दिशेचे प्रकार, दिशा बघा, आत्ताच मी 2 वेळा वाचतोय. दिशा एवढं महत्वाचे आहे ते तुम्हाला विचारलेले आहे. 10 दिशा आहेत: पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, ऊर्ध्व, अधो, ईशा, आ ई बा नै दे, म्हणजे आग्नेय, नैऋत्य, ईशान्य, वायव्य, त्या चार ऊर्ध्व आणि अधो, असे झाले 10 दिशा. त्यानंतर सामान्य आयुर्वेदातील महत्व सांगा. सामान्य का आयुर्वेद में महत्व लिखो. कालाचे भेद विचारले. समास व्याख्या व महत्व सांगा हे विचारलेले. गुरुवादी गुण विचारलेले. प्रशस्त पादुक्त कर्माचे प्रकार विचारलेले आहेत. अभाव प्रकार लिहा विचारलेला. चिकित्सा धिकृत, हा मागच्या वेळेस पण प्रश्न झालेला तो विचारलेला आहे. 10 मिनिटं राहिले, 10 मिनिटांमध्ये आपण परत कव्हर करूया. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. ठीक आहे. एलिकेव आहेत, 4 एलिकेव असतात, 3 सोडवायचे. दर्शन म्हणजे काय, दर्शनाचे प्रकार सांगून व्याख्या सविस्तर वर्णन करा. दर्शन किसे कहते हैं, दर्शन के प्रकार बताकर सांख्य दर्शन वर तो एलिकेव आहे. गुणाची व्याख्या सांगून परादी गुण, म्हणजे मोस्टली गुणाचा क्वेश्चन 3 क्वेश्चन मिळून फ्रेम होणार आहे. त्यानंतर सामान्य विशेष सिद्धांत सांगून सामान्य विशेषाचे प्रकार लिहिणं, म्हणजे सामान्य विशेष सिद्धांत एवढा महत्वाचा आहे की ते तुम्हाला तुमच्या मदर टंग मध्ये, मराठी, हिंदी, इंग्लिश मध्ये करणं गरजेचं आहे. परत आपण बघूया इंद्रिय पंचक लिहून जल महाभूतांचे. इंद्रिय पंचक हा जो टॉपिक हा VVIMP आहे. इंद्रिय पंचक क्रियेमध्ये पण लागतो, रचनेत पण लागतो आणि इकडे पण लागतो पदार्थामध्ये. आता समोर 2014 मध्ये आपण चाललेलो आहे. आयुर्वेद म्हणजे काय, त्याचे प्रयोजन काय, सार्थ गुणांचे आयुर्वेदात महत्व, मनाचे विषय कर्म, न्याय दर्शनाचा परिचय, पदार्थ म्हणजे काय ते त्याचे प्रकार, कारण द्रव्याचे वर्णन, अष्टांग योगाचे वर्णन, आकाश महाभूताचे वर्णन, इम्पॉर्टन्स ऑफ आकाश महाभूत, पराधिक गुणाचं महत्व, क्वालिटी अँड द टाइप्स ऑफ जल महाभूत, त्यानंतर अभावाचे लक्षण व प्रकार,
त्यानंतर आहे गुण म्हणजे काय, व्याख्या व चरकोक्त सामान्य. आता जिथं चरकोक्त विचारलं आहे हा प्रश्न एक अटेंटिव्ह आहे, जे दुसरे लिहायचे नाही, फक्त चरकाचेच लिहायचे आहेत. त्यानंतर सामान्य विषय सिद्धांत लिहून त्याचे सामान्य विषय सिद्धांत मोस्टली खूप महत्वाचे टॉपिक होते. लेखमध्ये विचारलं, फर्स्ट इयरला विचारलं, सेकंड इयरला विचारू शकतात. त्यानंतर पृथ्वी महाभूताचे लक्षण व आता इथं महाभूत जे पाच आहेत, पाच तर करायचे आहेत, त्यातल्या पृथ्वी मोस्टली बऱ्याच वेळेस आलेले आहे. दर्शन म्हणजे काय लिहून त्याची व्याख्या, त्याचे प्रकार वर्णन करा. सांख्य दर्शनाचा परिचय लिहून त्याचे विविध सिद्धांत वर्णन करा. ठीक आहे. समर 2014 ओल्ड बॅच. त्यामध्ये आपण ओल्ड म्हणजे ओल्ड सिलेबस 2012 सालानंतर सिलेबस रिफॉर्म झालेला. त्या सिलेबस मध्ये सेक्शन ए बी सी होते, आधी एमसीक्यू असायचे, मग एमसीक्यू त्यांनी बंद केले म्हणून ओल्ड सिलेबस असं म्हटलेलं आहे. ज्या बॅच मध्ये इथं एमसीक्यू असायचे. आता परत तुम्हाला एमसीक्यू आले. आयुर्वेदाची परिभाषा, पंजीकरण म्हणजे काय, हा एक ऑड प्रश्न आहे. हिअर कम्स द ऑड क्वेश्चन. ऑड क्वेश्चन आला रे आला की आपण सतर्क होणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर कर्म पुरुष लिहा. चिकित्सा दृष्टिकृत म्हणजे कर्म पुरुष. त्यानंतर समवायचे लक्षण, दिशेचे आयुर्वेदातील महत्व, त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ द दिशा इन द आयुर्वेद, न्यायोक्त कर्मभेद, योग दर्शनाचे आयुर्वेदात महत्व स्पष्ट करा. तेज, इथं तेज लक्षण व महाभूत व भेद लिहा. आत्मगुण लिहा. अभावाचे पदार्थांचे महत्व लिहा. सामान्यांचे भेद लिहा. गुणांचे साधर्म वैधर्म लिहा. मोस्टली आपण जे बघितलेले प्रश्न आहेत तेच परत बघतोय, पण ते कसं पेपरमध्ये बघताना जरा आपल्याला विशेष जाणवतो त्याच्यातलं इम्पॉर्टन्स. त्यानंतर अवस्थित कालाचे वर्णन, हा पण प्रश्न ऑड आहे, विशेष असं विचारलेला आहे. तर हा पण प्रश्न तुम्ही ऑड असल्या कारणानं इथं आपण अटेंटिव्ह असणं गरजेचं आहे. ऑनलाईन लेक्चर्स घेताना साधारणतः ज्या गोष्टी मी सांगतो त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. लक्ष दिलं तर तुम्हाला चांगला स्कोर लवकर मिळण्याची शक्यता आहे. ठीक आहे. त्यानंतर पदार्थ लक्षण लिहून पदार्थाने विज्ञानाची विशेष उपयोगिता सांगा. म्हणजे पदार्थ लक्षण विशेषताने विचारलेलं आहे. द्रव्याची संख्या, द्रव्याचे भेद लिहून जल महाभूत सविस्तर वर्णन करा असं म्हटलेलं आहे. गुण व्याख्या सांगून चरगुप्त सामान्य गुण याचे वर्णन केलेलं आहे. विशेष पदार्थांच्या आयुर्वेदात विवेचन केलेलं आहे. आपण आता थांबणार आहोत. 2014 विंटर पेज नंबर मी बघून घेतोय, 146 पर्यंत आपण पोहोचलेलो आहे. ह्या पीडीएफ चे पेज नंबर किती आहेत ते बघूया. या पीडीएफ मध्ये 319 आहेत, आपले 159 झालेले आहेत. लवकरच पुढच्या लेक्चर मध्ये आपण भेटूया. तोपर्यंत सायनिंग ऑफ युअर होस्ट डॉक्टर हितेश्वर लुनारे. थँक्यू.